मेष राशींच्या जातकांनो, आता स्वतःच्या मनाला तयार ठेवा आणि हा संदेश लक्षपूर्वक ऐका. कारण 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या हा महापौर्णिमेपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यात मोठे आणि अनपेक्षित बदल घडवणारा ठरू शकतो. या 20 दिवसाचा कालावधी साधा नसून तुमच्या जीवनात काही निर्णायक घटना घडण्याची शक्यता दर्शवत आहे. मंगळाच्या प्रभावाखाली असलेल्या तुमच्या राशीवर या काळात अदृश्य आणि तीव्र ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो, ज्यामुळे तुमच्या मनात अस्वस्थता, भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. 10 एप्रिलची रात्र तुमच्या आयुष्यात काही वेगळ्या घडामोडींची सुरुवात करू शकते. त्यामुळे या काळात सावध राहणे अत्यंत आवश्यक ठरेल. तुमच्या हक्काच्या गोष्टीवर किंवा नातेसंबंधावर कुणाची नजर असू शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित बाबीमध्ये विशेष काळजी घ्या. 10 ते 30 एप्रिल दरम्यान घडणाऱ्या काही घटना तुमच्या संसारात आणि करिअरमध्ये बदल घडवू शकतात. 17 एप्रिलच्या अमावास्येच्या आसपास मनावर ताण, संभ्रम किंवा भावनिक चढउतार वाढू शकतात. तर 27 एप्रिलच्या मोहिनी एकादशीच्या सुमारास काही महत्त्वाचे निर्णय किंवा परिस्थिती समोर येऊ शकते. हा काळ तुमच्यासाठी इशारा देणारा असून घाईत निर्णय घेणे टाळा. मेष राशीच्या जातकांनो, सावध राहा, कारण तुमच्या जवळील एखादी व्यक्ती किंवा मित्र नकळत तुमच्या अडचणीचे कारण ठरू शकतो. तुमच्या प्रगतीवर मत्सर करणारे लोक गुप्तपणे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे संयम आणि शहाणपणाने वागणे गरजेचे आहे. या काळात मानसिक तणाव वाढू शकतो, विनाकारण भीती निर्माण होऊ शकते, झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी पहिला इशारा ठरू शकतो की तुम्ही स्वतःला मजबूत ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि धैर्याने पुढे जा. कारण योग्य निर्णय आणि शांत मन यामुळेच तुम्ही या काळाला संधीमध्ये बदलू शकता. जर तुम्ही या काळात बजरंग बलीचे स्मरण केले नाही तर मानसिक गोंधळामुळे आर्थिक किंवा कौटुंबिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते. मेष राशींच्या जातकांनो, 10 ते 15 एप्रिल दरम्यान दुसरा महत्त्वाचा संकेत तुमच्या कामाच्या ठिकाणाशी संबंधित असू शकतो. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रात एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे किंवा तुमच्यावर खोटे आरोप होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो, पण हेच संकट तुम्हाला अधिक सावध आणि मजबूत बनवणारे ठरेल. तिसरा संकेत घरातील वातावरणाशी संबंधित आहे, जो 15 एप्रिलपर्यंत जाणू शकतो. घरात अचानक तणाव वाढणे, इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडणे किंवा कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होणे अशा घटना घडू शकतात. मात्र या परिस्थितीत तुमची मानसिक आणि आध्यात्मिक ताकद वाढण्याची शक्यता आहे आणि हनुमानजीच्या स्मरणाने तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकता. 15 एप्रिलपासून 17 एप्रिलच्या अमावास्येपर्यंतचा काळ अधिक संवेदनशील ठरू शकतो, ज्या काळात काही लोक तुमच्या विरोधात गुप्तपणे योजना आखत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. या काळात मन अस्वस्थ राहू शकते, कोणावरही अतिविश्वास ठेवणे टाळावे आणि निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. 17 एप्रिलचा काळ संयम आणि शांततेची परीक्षा घेणारा ठरू शकतो. याच दरम्यान प्रवास करताना किंवा वाहन वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल, कारण या काळात घाई गडबड टाळणे आणि सुरक्षितेला प्राधान्य देणे तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल. अमावास्येच्या आसपास वाहन चालवताना तसेच कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे, कारण छोटासा दुर्लक्षही शारीरिक किंवा आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकतो. या काळात विरोधक केवळ व्यक्तीच्या रूपातच नाही तर चुकीच्या विचारांच्या स्वरूपातही घरात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच बाहेरील काही लोक तुमच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन परिस्थिती अधिक बिघडवण्याचा प्रयत्न करतील. हा काळ तुमच्या धैर्याची आणि विश्वासाची परीक्षा घेणारा असेल, पण या अंधाऱ्या काळानंतर विजयाची नवी सुरुवात होणार आहे. या काळात काही सत्य गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या विरोधकाचे खरे रूप समोर येईल आणि त्यांच्या योजना निष्फळ ठरतील. या कठीण काळानंतर तुम्ही अधिक मजबूत, आत्मविश्वासपूर्ण आणि निर्भय बनाल. 18 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान आर्थिक बाबीमध्ये सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक ठरेल,
कारण मेहनतीने कमावलेला पैसा अनपेक्षित खर्चात जाऊ शकतो किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदतीची मागणी होऊ शकते, जी परत मिळण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे पैशाचे व्यवहार विचारपूर्वक करा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट तपासणी करा. याच काळात एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून किंवा जुन्या मित्राकडून विश्वासघात होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विशेषतः पैशाशी किंवा मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये सावध राहणे गरजेचे ठरेल. ही फसवणूक भावनिकदृष्ट्याही त्रासदायक ठरू शकते आणि मानसिक तणाव वाढू शकते. परंतु या अनुभवामुळे खोटी आणि नकारात्मक नाती दूर होतील आणि भविष्यात तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट आणि मजबूत बनेल. 23 तारखेनंतर हनुमानजीच्या कृपेने तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे दिसू शकतात आणि अचानक मिळालेल्या संधीमुळे आधी झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई होण्याची शक्यता निर्माण होईल. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि एप्रिलच्या शेवटच्या दिवसात तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होताना दिसेल. मेष राशींच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्यासाठी आकर्षक आणि भ्रम निर्माण करणारा काळ ठरू शकतो. जिथे काही संधी अत्यंत फायदेशीर वाटतील, पण त्यामागे सावधगिरीची गरज असेल. या काळात गुंतवणूक, नवीन ओळखी किंवा कोणत्याही मोहक प्रस्तावाबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक ठरेल. या प्रभावाचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यावरही जाणू शकतो, कारण एखादी बाहेरील व्यक्ती गोड बोलून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्यामुळे नात्यांमध्ये तणाव वाढू शकतो. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे, संयम राखणे आणि प्रत्येक गोष्ट समजून घेऊन निर्णय घेणे गरजेचे ठरेल. मात्र या गोंधळानंतर परिस्थिती स्पष्ट होईल आणि तुम्हाला योग्य व अयोग्य यातील फरक सहज ओळखता येईल. या अनुभवानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल, खोटी आणि नकारात्मक नाती दूर होतील आणि पुढील काळात घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. या संपूर्ण काळानंतर तुम्ही अधिक परिपक्व, मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण बनाल. जरी 10 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान काही आव्हाने येण्याची शक्यता असली, तरी संयम, श्रद्धा आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर तुम्ही या काळावर मात करून पुढील काळात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडताना पाहाल. 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी काहीसा संघर्षमय असू शकतो, पण महाबली हनुमान यांचे स्मरण तुमच्यासाठी संरक्षणाचे कवच ठरू शकते. या काळात मंगळाच्या प्रभावामुळे मन अस्थिर होणे, चिंता किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे दररोज हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचे पठण केल्याने मनाला स्थैर्य मिळू शकते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. हे उपाय केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून मानसिक बळ आणि आत्मविश्वास वाढवणारे ठरतात. या काळात काही साधे उपायही लाभदायक ठरू शकतात, जसे 17 एप्रिलच्या अमावास्येला आणि 27 एप्रिलच्या मोहिनी एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावणे. तसेच गरजू लोकांना लाल रंगाच्या वस्तू जसे मसूर डाळ किंवा गूळ दान करणे यामुळे सकारात्मकता वाढते आणि अडथळे कमी होण्यास मदत होते. या संपूर्ण काळानंतर 30 एप्रिलची पौर्णिमा तुमच्यासाठी आनंददायी बदल घेऊन येऊ शकते, कारण रखडलेली कामे मार्गी लागणे, आर्थिक अडचणी कमी होणे आणि कौटुंबिक वातावरण सुधारण्याची शक्यता निर्माण होईल. या काळानंतर तुम्हाला आत्मविश्वास, मानसिक शांतता आणि प्रगतीच्या नव्या संधी मिळू शकतात. त्यामुळे श्रद्धा आणि संयम ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जर तुम्हाला या संदेशातून सकारात्मकता मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा ओम नमः शिवाय लिहा, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पुढील दिवसांसाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल. तुमच्या मेष राशींच्या मित्रांना आणि कुटुंबियांना एप्रिल महिन्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि फसवणुकीपासून सावध करण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य वेळी मिळालेली माहिती अनेक संकटापासून वाचू शकते. येणाऱ्या मे महिन्यात तुमच्या नशिबात होणारे मोठे बदल आणि सुरू होणारा राजयोग सर्वात आधी जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबायला विसरू नका. तुमची श्रद्धा, सकारात्मक विचार आणि विश्वासच तुमच्या यशाचा मार्ग अधिक सोपा आणि उज्ज्वल बनवतील.